फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत. 3, 2, 1 रेडी. भाई माझ्या इमॅजिनेशनच्या बाहेरचा हा बीच होता. सुंदर समुद्र किनारा. पण या जागेवर यार रशियन्स होते या जागेवर. एकदम गोरे गोरे लोक, खतरनाक. पाण्यात लँडिंग होत आहे काका. मेला ये वा कोकण आपलाच असा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय दृष्ट्या 6 विभागात आणि भौगोलिक दृष्ट्या मुख्यतः 5 विभागात विभागला गेला आहे, ज्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ अशा प्रमुख प्रदेशांचा समावेश आहे. या सिरीजमध्ये आपला मेन टार्गेट असणार आहे कोकण विभाग. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभलेल्या कोकण विभागात 7 जिल्हे असून कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा सुंदर समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या समुद्र किनारपट्टीवर अनेक छोटे मोठे गावे वसली आहेत. प्रत्येक गावाचे राहणीमान वेगवेगळे आहे. प्रत्येक गावाची संस्कृती वेगवेगळी आहे. येथील विविध प्रकारचे झाडे, लोकांचे राहणीमान, येथील संस्कृती, गावातील पुरातन मंदिरे, ऐतिहासिक किल्ले, साफ स्वच्छ समुद्र किनारे आणि समुद्रातील काही हिडन स्पॉट या सगळ्या गोष्टींना चांगल्याने एक्सप्लोर करण्यासाठी आपण यावेळी 720 किलोमीटर लांबीची कोकण कोस्टल राईड करत आहोत. या संपूर्ण सिरीजमध्ये आपल्याला काही हैराण करणारे व्हिडिओज पाहायला मिळणार. डोळे फुटून बाहेर निघते काका. दिसतो लागला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन भागामध्ये. या सिरीजमध्ये आपण कोकण कोस्टल राईडला पूर्ण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करणार. या कोकण कोस्टल राईडमध्ये आपण समुद्र किनाऱ्यासोबतच कोकणाची संस्कृती, इथले खाद्यपदार्थ, इथला राहणीमान, इथले घर, छोटे छोटे गाव आणि काही मजेदार ऍक्टिव्हिटी या प्रत्येक गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्राला लाभलेली कोकण किनारपट्टी गोवा बॉर्डर पासून सुरू होऊन गुजरात बॉर्डरवर संपते. कोकण कोस्टल राईडला आपण 2 पद्धतीने एक्सप्लोर करू शकतो. एक तर गुजरात बॉर्डर पासून सुरुवात करून गोवा बॉर्डर पर्यंत जाऊ शकतो किंवा गोवा बॉर्डर पासून गुजरात बॉर्डर पर्यंत जाऊ शकतो. जास्त टाइमपास न करता सुरू करू आपण आपल्या सिरीजला. या ट्रिपमध्ये आपण कोकण किनारपट्टीला नॉर्थ कोकण आणि साऊथ कोकण या 2 हिस्स्यांमध्ये डिवाइड करत आहोत, ज्यामध्ये आपण आपली सिरीज साऊथ कोकण म्हणजेच गोवा बॉर्डर पासून चालू करत आहोत. मी काय म्हणतो, आता आपल्याला इथून सगळ्यात पहिले का कव्हर करायला पाहिजे? हे बघ, इकडनं गेलात ना ह्या रोडने सर बीच दिसेल तुला. या जर्नीचा आपला पहिला टार्गेट ठरणार आहे शिरोडा बीच. शिरोडा बीच याची सुंदरता बहुत जबरदस्त आहे, पण याची स्पेशालिटी म्हणजे इथं पूर्ण फॉरेनर लोकच राहते. कोकणातील साऊथमधला शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला एक्सप्लोर करणार आहोत, जो गोवा बॉर्डरला टच आहे. ज्या बीचवर आपण चाललो आहोत, या बीचची स्पेशालिटी म्हणजे इथं पूर्ण फॉरेनर लोकच राहते, रशियन लोक. फॉरेनर लोकांना पाहण्यासाठी आपण वेंगुर्ल्यामधल्या शिरोडा बीचवर येऊन पोहोचलो, पण इथे कोणीच दिसत नव्हता. आपल्या इमॅजिनेशनपेक्षा पण सुंदर आहे हा शिरोडा बीच. पण संध्याकाळी आपण या बीचच्या बाजूलाच थांबणार आहोत आणि म्हणून आता आपण या शिरोडा बीचला बाय बाय करत याच्या आजूबाजूला असलेले बीच आणि मंदिर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेले शिरोडा म्हणजे वेळागर बीच. हे महाराष्ट्रातील एक स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य किनारपट्टी आहे. लोकांना कमी परिचित असलेला शिरोडा समुद्र किनारा आपल्या शांततेसाठी, स्वच्छतेसाठी आणि सुंदर वातावरणासाठी ओळखला जातो. तसेच या किनाऱ्यावर आपल्याला वॉटर स्पोर्ट्स सुद्धा पाहायला मिळतात. सूर्यास्ताच्या वेळी या समुद्र किनाऱ्यावर अनेक फॉरेनर्स बाईक राईडसाठी इथे येत असतात.
हा बीच प्रसिद्ध आहे फॉरेनरसाठी न फॉरेनर आपण सनसेटच्या टायमात पाहू शकतो, म्हणजे संध्याकाळच्या टायमात. आता आपल्याला जायचं आहे या जागेवर असलेल्या काही हिडन आणि महत्त्वाच्या जागेवर. आता सगळ्यात पहिले मला काय एक्सप्लोअर करावं लागेल इथं जवळपास? यशवंतगड. पूर्ण दिवस गेला तरी चालेल तुमचा, पण सॉलिड किल्ला. शिरोडा बीच नंतर आता आपण निघालो यशवंतगडाच्या दिशेने, जो महाराष्ट्र बॉर्डरचा शेवटचा किल्ला होता, ज्याची सुंदरता आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडची राहणार होती. या जागेवरचे रस्ते ना, आजूबाजूचे झाडं बहुतच सुंदर आहे. असं वाटतंय का पाहतच राहावं, एवढे उंच उंच झाडं आहे. हे बघा, समुद्र किनाऱ्यापासून 2 किलोमीटर दूर जाताच आपण जाऊन पोहोचलो मेन हायवेवर. हा असा एक छोटा स्पॉट आहे जिथं एक बोर्ड लागून आहे. या बोर्डच्या उजव्या बाजूने गेलो तर आपण शिरोडा बीचवर जाऊन पोहोचतो, आणि या बोर्डच्या डाव्या बाजूला जर आपण गेलो तर इकडे आहे रेडी बीच, मंदिर आणि फोर्ट. तर आपण इकडे जाऊ आता. आपण आपल्या मेन टार्गेटकडे जातच होतो की तितक्यातच रस्त्याच्या बाजूला एक अजीबोगरीब नजारा पाहायला मिळाला, जिथे काही लोक हातात पावळा घेऊन मीठ तयार करण्याची प्रोसेस करत होते. आपल्याला आता एक छोटीशी गोष्ट पाहायला भेटत आहे, ते म्हणजे नॅचरल पद्धतीनं कशा पद्धतीने इथं मीठ बनवलं जाते समुद्राच्या पाण्यापासून, ते आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला भेटत आहे. वा, थांबा उतरून पाहू. तिथं कसं जाता येईल? अच्छा, तिथपर्यंत जाता येईल ना, असं कॉर्नर कॉर्नर. या मिठाच्या शेतीबद्दल लाखो प्रश्न माझ्या मनात फिरत होते. आपण बिलकुल छोट्याशा रस्त्यावरून चाललो आहोत. गाडी टर्न करता आली पाहिजे आपल्याला, आता कांडच होईल. बघासाठी आलो, बघासाठी. अशी मिठाची शेती आपण जीवनात पहिल्यांदाच पाहत होतो. पहा, डाव्या उजव्या बाजूला आपल्याला पूर्ण असा दलदल दिसत आहे. मधातून पार बनवली जिथून आपण चालत आहोत. या दलदलमधून मीठ कसं तयार होत असणार याचाच विचार माझ्या मनात फिरत होता. वा, हे कसं काय होतं, याची प्रोसिजर म्हणजे कसं बनवते याला? हे पहिले मशीन लावून पाणी आटवायचं लागतं. हां हां. ते आटवून झाल्या परत कना ते सगळे पाटे मेरे काय ते फोडायचं लागतं. हां हां. ते नवीन काम करायचं लागतं सर्व. ते झाल्यापर्यंत आतमध्ये पाणी कोंडून तयार करायचं आणि ते काय ना बसलावचं लागतं. अच्छा हे 5-6 वेळा बसलावून त्याचं खार मिठाचं तयार होतं. अच्छा. मिठाचं खार तयार झालं का त्याच्यावर ते मीठ ते खडे तयार होतं. हां हां. मग मीठ तयार पडायला सुरुवात होते. अच्छा. आणि मग त्याला फिल्टर करायसाठी किंवा फिल्टर काही एक नाही, डायरेक्ट खाऊ शकतो. डायरेक्ट? हो, डायरेक्ट. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीची शेती पाहिली आहे, पण मिठाची शेती आपण ह्या जागेवर पहिल्यांदा पाहत आहोत. या जागेवर मीठ उत्पादन केलं जाते आणि इथून उत्पादन झालेलं जे मीठ आहे ते डायरेक्ट खाल्लं जाते. चला, येतो दादा, धन्यवाद. आता आपल्याला जायचं होतं महाराष्ट्रातील सर्वात सुंदर बीच जवळ, ज्याची सुंदरता अंदमान निकोबारपेक्षा कमी राहणार नव्हती. इथं एक बोर्ड लागला आहे. समोर 2 रस्ते आहे, एक रस्ता डावीकडे चालला, एक उजवीकडे. तर या बोर्डच्या हिशोबानं यशवंतगड आहे उजव्या बाजूला, तर आपण पहिले तिकडे जाऊ. जेवढा सुंदर यशवंतगड राहणार होता, तेवढाच सुंदर इथले रस्ते, इथले घर आणि इथले लोक होते. यशवंतगड कुठे आहे? यशवंतगड सरळ. जर कोकणातील पारंपरिक कौलारू घरं पाहायचे असतील तर आपण इकडे येऊ शकतो. यशवंतगडकडे जात असताना आपल्याला हे पाहायला भेटते. मावशी, यशवंतगड कुठे आहे? यशवंतगड यशवंतगड हा तर सरळ जायचं. इकडून जायचं. हो, सरळ जा सामके. जसं आपण या रस्त्यावरून एकदम समोर आलो, समोर आल्याबरोबर आपल्याला इकडे समुद्र दिसत आहे आणि हा राहिला यशवंतगड. आपल्याला थोडासा पण अंदाजा नव्हता की या जागेवरून आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा पाहायला मिळणार होता. गाडीला या जागेवर पार्क केलो आपण आणि आता चाललो किल्ल्यावर. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रॉपर पायऱ्या आहे आणि या जागेवरचा निसर्ग पाहण्यासारखा आहे. चारही दिशेला नुसतं झाडच झाड आहे. वा. किल्ल्यावर एंट्री होताच डाव्या बाजूला आपल्याला इथं बहुत मोठा असा बोर्ड दिसत आहे, जिथं किल्ल्याचा इतिहास लिहून आहे, एक मॅप देऊन आहे. या बोर्डच्या मदतीने आपल्याला किल्ल्याचा महत्त्व, इतिहास सगळा माहीत पडत आहे आणि एक मॅप आहे, याच्या मदतीने आपल्याला अंदर कसं फिरायचं आहे ते पण माहीत पडतं आहे. हा राहिला किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील रेड्डी गावात स्थित यशवंतगड म्हणजे रेड्डीचा किल्ला हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील एक महत्त्वाचा ऐतिहासिक जलदुर्ग आहे. महाराष्ट्राची सीमेवर असलेला शेवटचा किल्ला म्हणूनही यशवंतगडला ओळखला जातो. सुमारे 250 ते 300 वर्षापूर्वीचा हा किल्ला त्याच्या मजबूत तटबंदी, बुरुज, सुबक प्रवेशद्वार आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथून अंदर आल्यावर आपल्याला इथं अजून एक दुसरा दरवाजा दिसत आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी लागोपाठोपाठ 4 दरवाजांना पार करावे लागते, जे दरवाजे आपल्याला आजही चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला मिळतात. तो राहिला पहिला दरवाजा, हा दुसरा दरवाजा. अंदर एंट्री केल्यावर हा राहिला तिसरा दरवाजा. तिसऱ्या दरवाजातून प्रवेश करताच आपल्याला भला मोठा परिसर आणि किल्ल्याचं सुंदर बांधकाम पाहायला मिळते. वा, हा राहिला चौथा दरवाजा. एकदा का आपण या दरवाजाला पार केलो की आपण जाऊन पोहोचतो किल्ल्याच्या आतमध्ये. त्या दरवाजातून आपण बाहेर आलो. बाहेर आल्यावर आपल्याला अशी तटबंदी दिसत आहे. तटबंदीच्या मधात बहुत सारी जागा जिथं झाडच झाड आहे न मधातच आपल्याला एक वास्तू दिसत आहे. किल्ल्याच्या मध्यभागी असलेली ही वास्तू सध्या पडक्या अवस्थेत असून याच्या आतमध्ये जाताच जणू हॉरर मूवीचा सेटवर आलो की काय असाच भास होत होता. हा बहुतच मोठा कन्स्ट्रक्शन आहे, बहुत मोठा. तिकडपासून चालू होत आहे तर संपत इथं आहे. हा एक छोटासा रूम किंवा बुरुज टाईप असेल, कॉलम राहते तसा. न इथून होता एंट्री. जरी ही वास्तू पडक्या अवस्थेत असली तरी आजही आपल्याला या वास्तूच्या भिंती चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला मिळतात. In a world full of dreams, where the moonlight softly beams, there's a place where wonders gleam, and nothing as it seems. या जागेवर रिस्टोरेशनचं काम सुरू आहे. रिस्टोरेशन म्हणजे काय, ते पडक्या अवस्थेत असेल, पडून असाल, पण आता वापस चांगल्यानं बनवायचा प्रयत्न करत आहे. यशवंतगड किल्ला गोवा महाराष्ट्राच्या सीमेवर असून या किल्ल्यावरून अरबी समुद्राचा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. गोव्यापासून हा किल्ला 10 किलोमीटर अंतरावर असल्याकारण विदेशी पर्यटक येथील सुंदरता पाहण्यासाठी इथे नेहमी येत असतात. You know English? You understand? Little. So where are you from exactly? Russia? Russia. Okay. So you have come to India to explore Goa and Maharashtra? Yeah. Okay. So how do you like it? Good. Right? Yeah. Beautiful. Beautiful. हा नजारा होय का होय, खतरनाक. अंदमान निकोबारला आपण आजपर्यंत व्हिडिओत पाहिलो होतो, पण प्रत्यक्षात जर त्याच्यापेक्षाही सुंदर नजारा पाहायचा असेल तर तुम्ही यशवंतगडवर या. इथून तुम्हाला पाहणं किती जबरदस्त नजारा पाहायला भेटताय. आणि ते नजारा, तो पाणी तर पहा. हाय शपथ, या नजाऱ्यावर माझा विश्वासच नाही होत आहे. La la la, la la la, la la la, la 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 la. Go and dream, live the tale. We're dreaming, can't you see? बाय, चलो बाय कर दो, बाय. या किल्ल्याच्या जस्ट बाजूला आहे निळ्या पाण्याचा समुद्र. मा कसम का नजारा. किल्ल्याच्या बाहेर निघताच एक कच्चा रस्ता आपल्याला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातो. भाई आपण आलो अंदमान निकोबार मध्ये. जन्नत, एकदम जन्नत. जेवढा दुरून सुंदर तेवढ्या जवळून पाहणं किती सुंदर वाटत आहे. हा ओ हो 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 हो. स्वच्छ पाण्याचा किनारा. In a plane filled with light. मित्रांनो, हे जागा कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही आहे. शांत आणि स्वच्छ किनाऱ्यावर आपल्याला बस रशियन लोकच पाहायला मिळत होती. हॅलो हॅलो, वेअर आर यू फ्रॉम? रशिया.
या जागेवरून जायचं मनच नाही करताय, पण अफसोस आपल्याला समोरची जागा एक्सप्लोअर करायला लागेल ना, तिकडे जायला लागेल. आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी निघालोच होतो की तितक्यातच रस्त्यावर खूप सुंदर फुले पाहायला मिळाली. काका, हे कशाची फुलं आहे? काय नाही होते. अच्छा, असंच आहे का? मस्त सुंदर आहे, पण पूर्ण रस्त्यावर असं गुलाबी रंगाची फुलं दिसत आहे सगळीकडे तेव्हा तिकडे जास्त आहे तेव्हा. मस्त सुंदर सुंदर. वा. शहरातील लोक ज्याला महाराष्ट्रातील चेरी ब्लॉसम म्हणून पाहण्यासाठी गर्दी करत होते, तिथे गावातील लोक याला जंगली कचरा म्हणत होते. काय म्हटलं मावशी? जंगली आहे ती, जंगली. अच्छा, जंगली. सुंदर आहे. पण हे तुम्ही काय करताय मावशी? हे शेणी गोळा केला, शेणी सापडल्या का चुलीत गावले, शेणी हाडला लाई केला, ह्या केला आणि घातले गोळे करून, काय ती शेणी तयार झाली. मग आता हे पाऊस येईल तेव्हा जाळण्यासाठी. हा, पावसामध्ये या पूर्ण जर्नीमध्ये आपल्या लोकांसोबत कम्युनिकेशन करायचं आहे, त्यांची संस्कृती जाणून घ्यायची आहे, त्यांनी का करतात, इथं कसे राहतात, रहन सहन, प्रत्येक गोष्ट माहीत करण्याचा प्रयत्न करू. काका, अयो, हे गणपती मंदिर कुठे येणार? हे मोजला तिकडे गेला की ना, इकडे माऊलीच्या देवळाकडे रस्ता गेला ना, तिकडे जायचं. पण कुठून जाऊ मी, म्हणजे माऊली मंदिरासाठी? तिथून गेला की ना डायरेक्ट इकडे जाय ना, इकडे जायचं डाय साईडला. अच्छा. हां, तिथे बोर्ड असणार गणपती म्हणून, तुम्हाला बरं कळणार. इकडून गेला की ना तुम्ही, हां काय इकडे खाली जायचं नाही, हां हां. ह्या रस्त्याला जायचं. अच्छा. ह्या रस्त्याला गेला की ना माऊलीचं मंदिर दिसणार. हां. माऊलीचं मंदिर दिसलं की ना ह्या बाजूला गणपती मंदिर. अच्छा अच्छा. हा पण पहिले थोडासा कन्फ्यूज होतो. काकांनी रस्ता एक्सप्लेन केल्यानंतर पूर्णच कन्फ्यूज झालो. मोठ्या आकाराची गाडी पाहून गावातील लोक आपल्याला कुरिअरवाला समजत होते. काय काय? पार्सला नाही, पार्सल नाही. हे मी मंदिरात जायचं होतं तर विचारला रस्ता कुठे आहे. यशवंतगडाकडून थोडं समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो वेंगुर्ल्यामधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या एका मंदिरात, श्रीदेवी माऊली मंदिरात. हे मंदिराबद्दल थोडा माहिती. म्हणजे ही 360 गावची मालकीण आहे कळली माऊली. किती? 360 गावची मालकीण. 360 गावाची मालकीण. 360 गावाचा चाळा इथं देवपान धारतो, आणि जे काय तू मागशील बघ तिच्याकडे स्वतः म्हणून तुझं काम पुरंच करणार. आणि ही माऊली काय आमची भूमीतनं आलेली आहे वर स्वतः. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी गावातील श्रीदेवी माऊली मंदिर हे एक जागृत ग्रामदैवत असून सध्या हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलं आहे. 400 वर्षाहून अधिक जुन्या या मंदिरात अर्धवर्तुळाकार वारुळात देवीची निसर्ग निर्मित रूप आहे, जिथे चांदीच्या पत्र्यावरील डोळे, नाक व कपाळ पाहायला मिळते. मी म्हटलं होतं प्रत्येक घरासमोर किंवा प्रत्येक मंदिरासमोर एक तुळस राहते. या जागेवर पहा किती मोठ्या आकाराची तुळस आहे. हो, जबरदस्त. मला वाटते वर दिवा पेटवला जात असणार, आणि इथून चढण्यासाठी प्रॉपर इथं असं हे देऊन आहे, होल्डर्स. याच्याने पकडत पकडत आपण वर जाणार तिथे. मंदिराच्या आतमध्ये येताच मनाला शांत करणारी एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळते. हे राहिला माऊली मंदिर. माऊली मंदिरच्या जस्ट डाव्या बाजूने एक रस्ता आपल्याला गणपती मंदिरकडे घेऊन जाणार. आता आपण चाललो होतो वेंगुर्ल्यामधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या रेड्डीच्या गणपती मंदिरात. आणि इथे जात असताना कोकणातील साधीभोळी माणसं किती दिलदार आहेत हे पाहायला मिळाला. खाण्यासाठी पाणी आहे का? नाही, पाणी पाणी आहे, प्यायला पाहिजे. हा दे ना, एक घोट मला दे फक्त. मी पुण्यावरून आलो. हा, व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओ. धन्यवाद मित्रा. आता झालो कॉलेज दुकान लावून. कॉलेज नंतर तू हे काम पण करते? हा. अरे वा, सोबत हा, कॉलेज सोबत हे पण. दोन्हीला करते. वा.
चालेल. आता गणपती मंदिर कोणतं? चालेल 2 मिनिटं चालेल. येतो मी तिकडून जाऊन येतो. केळी पाहिजे काय नारळ? नाही नाही बस जाऊन येतो फक्त बघून येतो. ठीक आहे केळ खाय. केळ खायला. अरे अरे असू दे घे. पैसे नको असू खायला. कितीचे आहे ते? अरे असू दे खायला दिलं. एकदम भला माणूस आहे, त्यानं आपल्याला केळ खासाठी दिला यार. हा ना, निस्वार्थ. म्हणजे पैसे नको देऊ काही नाही, पाणी पण दिलं त्याने, स्वतःसाठी आणलेलं पाणी दिलं. थँक्यू सो मच बाबा. या जगात आजही माणुसकी जिवंत आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला कोकणाच्या ट्रिपमध्ये पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. कचरा कुठे टाकू? हा साईडला टाकणार काहीतरी खाय. चालेल, धन्यवाद भावा. चल भेटू. तुझं नाव काय? अर्जुन कोणाडकर. छान वाटलं तुला भेटून अर्जुन भाऊ. भेटू. हा ये जाऊ. मंदिराजवळ पोहोचताच अजून काही दिलदार लोक पाहायला मिळाली. पण मी काही साहित्य नाही घेतो. असू दे लाव काय. तरी लाव ना यार. इकडचे लोक किती चांगले आहे. आमच्या शहरामध्ये पहिले तर हाकलले असते, चल गाडी तिकडे घेऊन जाऊ तू जर काही घेत नसेल तर. हॅलो. तुझं चॅनल बघतो मी. अरे यावेळेस पूर्ण कोकणाला एक्सप्लोर करायचं आहे, तर म्हणून आता रेडी बीचवर आलो. किती दिवसाचं? असा ठरवून नाही आलो, पण 30 दिवस मॅक्झिमम. 30 दिवसाच्या अंदर एकदम छोटे छोटे गाव मंदिर जे आहे सगळं कव्हर करणार. ग्रुप आहे का एकटा? एकटा सोलो आहे, गाडीवर घेऊन. गाडी एकटाच फिरतो. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेवर असलेल्या गणेशाच्या मूर्तीचा शोध एक ट्रक ड्रायव्हरला पडलेल्या स्वप्नातून लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील हे ठिकाण म्हणजे रेड्डीचा द्विभुज गणपती. या स्थानाचा इतिहास आणि भूगोल जितका रंजक आहे तितकाच तो आध्यात्मिक अनुभूतीने भरलेला आहे. या गावाचे प्राचीन नाव रेवतीनगर असे होते आणि 13व्या शतकात हे गाव राजा सलेश्वरची राजधानी तसेच एक समृद्ध बंदर म्हणून ओळखले जात असे. काळाच्या ओघात हे नगर ओढाला गेला, पण 1776 मध्ये इथे एक अविश्वसनीय घटना घडली. रेड्डीच्या गावातील लोह खनिज आणि मॅग्नीजची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालत असे आणि याच वाहतूक व्यवसायात ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या सदानंद नागेश कांबडी यांनी 18 एप्रिल 1976 रोजी कामावर असताना झोप लागली. स्वप्नात त्यांना साक्षात गणपतीने दर्शन देऊन आपण जमिनीखाली गाडले गेलो असून आपल्याला बाहेर काढण्याचा आदेश दिला. सुरुवातीला अनेकांनी यावर विश्वास ठेवले नाही, परंतु काही दिवसात ग्रामदैवत श्री माऊली देवीचे कौल घेऊन उत्खनन सुरू करण्यात आले. जमिनीखाली सुमारे 8 फूट खोल खोदल्यानंतर गणेशाच्या मूर्तीचा डावेकडील कान दिसू लागला आणि शेवटी 1 मे 1976 रोजी ही भव्य मूर्ती सुखरूप बाहेर काढण्यात आली. मंदिर आणि मंदिराच्या समोरासमोर असलेलं तुळशी वृंदावन. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार हा गणपती नवसाला पावणारा असून येथील गणेश मूर्ती द्विभुज म्हणजे 2 हात असून एक हात आशीर्वाद देत आहे आणि दुसऱ्या हातात मोदक आहे. जर आपण गणपती मंदिर जवळ येत असणार, त्या मंदिराच्या थोडंसं खाली उतरा, तुम्ही समुद्राजवळ येऊन पोहोचणार. समुद्राजवळ आल्यावर तुम्हाला हे असे नारळाचे झाड दिसणार. 7-8 नारळाच्या झाडाचं एक छोटंसं आयलँड आहे. एवढं सुंदर. आयलँड बी नाही म्हणतायत, आयलँड म्हणजे ते समुद्राच्या मधात होईल. समुद्राच्या किनाऱ्यावर आहे ही जागा. जर आपण रेड्डी गणपती मंदिरात येत असणार तर आठवणीने मंदिराच्या बाजूला असलेल्या बीचला अवश्य भेट द्या. इथला नजारा कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही. Dreaming, can't you see? बहुत सुंदर आहे. ही जेवढी जागा आहे बहुत सुंदर आहे, पण आता आपल्याला समोरच्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहे. सो आता इथून निघा लागाल न समोरच्या गोष्टी एक्सप्लोअर करू. ओके चलो. गणपती मंदिराच्या अगदी काहीच अंतरावर आपल्याला अजून एक जागृत नवदुर्ग देवी मंदिर पाहायला मिळते. इथंच 2 किलोमीटरवर असलेलं नवदुर्ग मंदिर पण पाहण्यासारखं आहे, पण तिकडे जाणारा हा रोड एकदम खराब कंडिशनमध्ये आहे.
या जागेवर पोहोचताच निसर्गात असलेला नवदुर्ग मंदिर आपले लक्ष वेधून घेते. एकदम कलरफुल आणि निसर्गामध्ये असलेला सुंदर मंदिर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कन्याने येथील नवदुर्ग मंदिर हे एक जागृत धार्मिक स्थळ मानले जाते. येथील अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव आणि माघ शुद्ध नवमीला मोठी यात्रा भरते. आता आपण गोवा महाराष्ट्राच्या बॉर्डरला क्रॉस करून त्या बाजूला जाऊन तेरेखोल नावाचा एक फोर्ट आहे तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. एकदम सुनसान गाव आहे, कोणीच नाही दूर दूरवरी. जर आपण गणपती मंदिर एक्सप्लोर करत असणार तर इथून जवळच असलेला महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर असलेला अजून एक किल्ला एक्सप्लोर करू शकतो. हे तेरेखोल किल्ला इकडेच ना समोर. तेरेखोल किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून गोवामध्ये एंटर करावे लागते. बॉर्डर क्रॉस करताच अगदी सागरी किनाऱ्यावर आपल्याला हा किल्ला पाहायला मिळतो. मला वाटते हाच असायला पाहिजे किल्ला. हे महाराष्ट्राची बाउंड्री, इथं कर्नाटक आहे, महाराष्ट्र, आणि इथून हे मधातून जे चिरी गेली आहे, तुटला आहे, तर इथं कॉर्नरवर 51 नंबरवर हा आहे किल्ला आपला. महाराष्ट्र आणि गोवाच्या सीमेवर असलेला तेरेखोल खाडीच्या मुखाजवळ एक टेकडी आहे. या टेकडीवर उभारलेला तेरेखोल किल्ला आता एक हॉटेल म्हणून पुनर्जीवित करण्यात आला आहे. या किल्ल्याचा उपयोग पूर्वी समुद्रकिनाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. 17व्या शतकात सावंतवाडीचे राजे खेम सावंत भोसले यांनी पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. 1746 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकला आणि नंतर त्याचे नूतनीकरण झाले. दिवसभरात अनेक जागा एक्सप्लोर केल्यानंतर आपण येऊन पोचलो वापस त्या शिरोडा बीचवर, जिथून आपण दिवसाची सुरुवात केलो होतो. ऑलमोस्ट सूर्य मावळण्यावर आलाय. समोरच दिसतंय बघा सूर्य, तो राहिला. समुद्र किनाऱ्यावरून त्याला मावळताना कॅप्चर करू. या जागेवरून सनसेट पाहण्यासारखा राहते शिरोडा बीचवरून. शिरोडा बीच प्रसिद्ध आहे फॉरेनरसाठी. मावळत्या सूर्यासोबतच बाईकवर स्टंट करण्यासाठी फॉरेनर्स इथे येत असतात. आपण सूर्य मावळण्याची वाट पाहू. बस सूर्य थोड्या वेळातच मावळेल इथून खाली. आपण इकडे माहिती देतच होतो की तितक्यातच एक फॉरेनर तिकडे मातीत फसला. मे आय पुश मे आय पुश वेट या वेट 1 2 3 ओके नाव दॅट्स फाईन. थँक्यू व्हेरी मच. या मोस्ट वेलकम. ओके नाव फाईन. या फॉरेनरला सुरक्षित मातीच्या बाहेर काढल्यानंतर आपण बीचवर फॉरेनर्सची राईड आणि मावळत्या सूर्याचा मनसोक्त आनंद घेतला. In a world full of dreams, where the moonlight softly beams, there's a place where wonders gleam, and nothing as it seems. Mountains high, valleys low, where the gentle breezes blow. Friends we meet, and the seas we sail together. आपण दिवसभर विविध जागेला एक्सप्लोर करून आपल्या हॉटेलमध्ये वापस गेलो, जिथे पोहोचताच एका जंगली सापाने आपलं स्वागत केलं. जैरीला साप आहे का? हा साप विषारी तर नव्हता,
पण याने आपली रात्रभराची झोपच उडवली होती. बिलकुल आपल्या एंट्रीवरच या जागेवर आपल्याला आल्याबरोबर इथं साप पाहायला भेटला. खतरनाक, मजेदार. आणि अशा प्रकारे हा राहिला आपला पहिला स्टे शिरोडा बीचवर. तर उद्या सकाळपासून आपण होऊ शकेल तेवढ्या प्रत्येक गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. कोकण कोस्टल राईडचा आपला पहिला दिवस तर एकदम सिंपल मध्ये पार झाला. या सिरीज मध्ये समोर येणारे व्हिडिओज धमाकेदार असून आपल्याला समोर समोर काही मजेदार गोष्टी पाहायला मिळणार. फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत. 3, 2, 1 रेडी. पाण्यात लँडिंग होत आहे काका. मेला मेला मेला. येवा कोकण आपला जासा. डोळे फुटून बाहेर निघते काका. हा दिसतो लागला.